माय चॅनल विद्यास लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे। मी खूप दिवसानंतर ब्लॉग चालू करते। तर संध्याकाळची इथे पूजा करून घेतली आणि नाश्त्याला स्माइली फ्राय करून देते। तर चला पुढचा प्रकार। माझी कामं झाले सर्व घरातले, भाजी करायची आहे, चवळी शिजून ठेवली आणि आता मी चालले डीमार्टला, कारण खूप दिवस झाले सामान संपलं आहे घरातला। आज जाईल उद्या जाईल अशी करते आणि आज फायनली जाऊन येते डीमार्टला। ते माझे मिस्टर आले आहे, ते मॅच बघतात आहे। इथे पाणी घेतलं आहे भरून सर्व आणि ते सुद्धा झालं आहे आवरून। चवळीची भाजी करायची आहे, ते चवळीचं वाटप काढून ठेवलं आहे भाजीचं। इथे आता मशीन झाली आहे आणि नेत्र आता कपडे सुकत घालेल आणि मी पट करून जाऊन येते। वाजले 9:45, 10 वाजेपर्यंत येईल कदाचित। चलो हेअरस्ट्रीम घ्यायला हॅप डेली ट्रेन या साईडला बघ ना। हे कसं खोलू? हे खोला जरा। हे बघा, ही बाई नको हे घ्यायचंय ते। हे बघे काय काय घ्यायचं ते नंतर बोलतो। चल पाहिजे। वाजले आता 11:15 रात्रीचे। घरातनं निघाली होती मी 9:15 वाजता आणि खाली अशी उतरली नाही तर मग माझ्या मैत्रिणी भेटल्या। त्या मैत्रिणी बरं थोडं बोलता बोलता 15-20 मिनटं निघून गेली। त्याच्यानंतर मग मध्ये डीमार्टमध्ये जाता जाता मध्येच रस्त्यात मला ना चना मसाला खायची इच्छा झाली, म्हणून मिस्टरांना बोलली चला चना मसाला मला द्या करून। माझे मिस्टर बोललेले चना मसाला काय नाही करून, सर्व बंद असतं करून। मी बोलली चला तरी। ते मला घेऊन गेले शिवाजी पार्कात आणि तिथे लाईनीत चना मसाला परत गोला, बर्फाचा गोळा असतो ते आणि मोमोज हे सर्व लाईनीत होते। मग मी चला आता खाऊया। माझं नवरा होता अरे वा तुझा नशीब। मसाला घेतला चना मसाला खाता खाता मला गोला पण खायची इच्छा झाली आणि मी गोला सुद्धा घेतला आणि मस्तपैकी चना मसाला गोला खायपर्यंत वाजले 9:30 आणि मग माझ्या मिस्टरांना बोलले आता काय जायचं डीमार्टला। 9:30 वाजले म्हणून आम्ही थोडा वेळ पार्काच्या इथे बसलो, गप्पा मारले। तर मग मी गेली दादरला, कारण मला घ्यायचे होते देवासाठी फुलं। तर मग दादरला गेली आणि फुलं घेऊन आली। दादरचा एवढा एरिया मी तुम्हाला दाखवला नाही, तो शूटसुद्धा केला नाही, कारण दादर आता पहिल्यासारखा राहिला नाही, एकदम सामसूम आहे, गर्दी नाही। बाजाराच्या इथे येतो तो हेसरीमचं दुकान आणि दुकानाचं नाव आहे हॅप डेली आणि खरंच खूप सुंदर आहे। मी तुम्हाला हेसरीम आणलेले दाखवणार आहे, पण नंतर दाखवते। मला बनवायची आता भाजी। दोघी पण जेवायला बसले आहेत। मी नेत्राला बोललेली होती तू भात घाल, डाळ गरम कर, पण मॅडमनी भात घालून डाळ गरम पण केली पण भाजी नाही केली आणि भाजी तिला येत पण नाही करायला। तर चला वाटप भाजून गेलेली होती मी आणि हे बघा ही चवली आहे ना शिजून ठेवलेली। आता मला भाजी करायची। आता पटपट वाटप आहे ना हा मिस्कर लावून घेते आणि भाजी फोडणीला टाकते, कारण माझे मिस्टरना बोलले मी एक टाइमच जेवतो तर तू भाजी बनव, नाहीतर बटाट्याची भाजी तरी बनव, नाहीतर टॅमॅटोची भाजी बनव, पण हिसाब तोच होतो। मी बोलली नाही मी चवलीचीच भाजी बनवते। चला वाटप काढून गेलेली होती, आता मिस्करला लावून तेल ठेवलंय गरम करायला। इथे मी कांदा कापून घेतलाय, अर्धा कांदा आणि टॅमॅटो बारीक चिरून घेतले। ही चवली आहे ना मी दुपारी शिजवलेली होती। तर चला त्याचीच भाजी करायची।
भाजी झाली आहे बनून आणि आता जेवायला घेऊ आम्ही, म्हणजे मी आणि माझे मिस्टरच बाकी जेवायचे. दोन्ही पोरींनी जेवून घेतला. मी बोलली ना त्यांना डाळ भात चालतं, भाजीची गरज नाही. त्यांना बोलली मी थांबा करून मी भाजी बनवते, पण नाही, दोघींनी पण फटाफट डाळ भात खाऊन घेतला आणि म्हणत तुम्ही सवय लावली ना आम्हाला लवकर जेवायचे. हे मग बहाणा होता दोघींचा भाजी न खायचा. तर चला आता आईस्क्रीम आम्ही काय काय घेऊन आले ना ते मी तुम्हाला दाखवू. थैलीमध्ये तशी टाकलेली मी आता व्यवस्थित ठेवून देते. तर भाजी तर झालीच आहे आणि जेवायचं आहे. पण आमचा हा पिझ्झा उघडते मी. हे बघा थैली अशीच याच्यात अशी फेकत श्रीमच आहे पण कॉटन कॅन्डी काय काय आहे बघ, कुठला कुठला फ्लेवर आहे. एक एक एकड बघू. आणि एक हा एक फ्लेवर आहे, चॉकलेट चॉकलेट फ्लेवर आहे. आणि हा एक कॉटन कॅन्डी पहिल्यांदा बघते. आणि हे 2 फ्लेवर घेतले. हे बघ हे कुठले, ही रबडी रबडी दाखव असं. रबडी रबडी आणि हा एक घेतलाय फ्लेवर कसाटा, दीदीचा फेवरेट आहे. आणि हा एक घेतलाय. हा तर खूप भारी लागतो. तुम्ही खाण्यामध्ये हा बॉक्स घेतलेला आम्ही. नारळाचा खूप मस्त. आणि हा नारळचा आहे. योगिनी बोलते मस्त लागतो, कारण हे आधी 2 आणलेले होते डबे माझ्या मिस्टरने. आणि हा एक फ्लेवर आणलेला आणि हा एक फ्लेवर आणलेला. तर मी खाल्लं ना, मला खूप आवडलं. आणि परत ही एक आईस्क्रीम आणलेली होती, पण छान होती. नाही बसणार नाही असं नाही, असं बसूया नाही बघ, असं बसूया आपण. असं बसवलं असं असा एक ह्याच्यात आणि छोटे छोटे आहे ना ह्याच्यात ठेव. आणि हा एक फ्लेवर घेतलेला. हा खरंच कुठला आहे मला माहित नाही. कुठला आहे बाबू? रेड वेल. कुठला आहे? रेड वेल हा सँडविच जे मी खाते. ओ आईस्क्रीम सँडविच. छान आहे. हे 5 रुपयाचं. आणि हे ना 5 रुपयाचं आहे. हे एक 5 रुपयाचं आहे. आणि हा एक फ्लेवर दाखवला ना तो एक 5 रुपये. तुम्ही अशी ठेवून देते. फ्लेवर असे ना व्यवस्थित ठेवून देते. मलाच जास्ती लागतं खायला मेन गोष्ट, कारण मला गोड आवडतं. फ्लेवर इथे ठेवते. याची एक हे असं ना बिल कुठे? हे कितीला आहे? नाही माहिती. होती पप्पाला माहिती. पप्पा आता बिल. पापडी. आणि हा पण एक पे होते 50 रुपये. हा आणि ही बघ 50 रुपयाची. ही आणि 25. ही 50 रुपयाची एक कुल्फी. ही 25. लबडीमध्ये, ही लबडीमध्ये, ही लबडीमध्ये. आणि ही 50 रुपयाची. 25 रुपयाची, सॉरी, ही 25 रुपयाची. ही सर्वात महाग 80 रुपयाची. चला ही मी रात्री खायला आता. नाही ही का? चला आता आपण ठेवूया. हे 200 रुपयाचे वाटतात. एवढा सर्व आमच्या घरी सामान पडतो. सेट करून ठेवलंय. चवलीची भाजी केली आहे. आता जेवायला बसले माझे मिस्टर आणि मी सुद्धा बसली आहे. तर चला आता जेवून घेऊया. चला आता जेवायला बसली फायनली. आणि भाजी खरंच खूप सुंदर झाली आहे. काय हो, झाली की नाही छान भाजी? बघितली का हो तुम्ही? आता खाल्ली मी एक घास. नाही झाले छान? तोंडाने बोला. मस्त. तर खरंच खूप सुंदर झाली भाजी. मी पण आता जेवून घेते आणि आजचा ब्लॉग इथे सेंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला आईस्क्रीम तर घ्यायची असेल तर मी सांगितलं त्या दुकानात जावा. आणि खरंच खूप सुंदर आईस्क्रीम भेटते या गरमीमध्ये. आता थंड खायचं म्हटलं तर आईस्क्रीमच. तर चला बाय बाय, गुड नाईट.